नमस्कार मंडळी, पलक किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतो। तसेच आज आपण मसूर भाताची रेसिपी ट्राय करणार आहोत। कधी आपण पुलाव भात किंवा कडवा भात अशा वेगवेगळ्या रेसिपी ऐकत असतो, पण कधी करायची वेळ आली तर आपल्याला ते पटकन शक्य होत नाही। पण हा मसूर भात जो आहे तो अतिशय कमी श्रमात आणि थोडक्या सामानामध्ये असलेल्याच घरामध्ये सामानामध्ये हा तयार होणारा मसूर भात आहे। चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया। हे बघा, सर्वप्रथम आपल्याला यामध्ये मसूर लागणार आहेत। अखंड मसूर आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सामग्री लागणार आहे। व्यवस्थित कापून घेतलेला कांदा बारीक, हा जवळ 1 ते 1.5 कांदा आहे आणि एक मोठा असेल तर 1 बटाटा आहे, नाहीतर 1.5 बटाटा आहे। आणि हे बघा, अखंड मसूर आहेत। हे कालच मी भिजत घातले होते, म्हणजे 1 रात्र भिजवून काढलेले आहेत। कोथिंबीर बारीक कापलेली, टोमॅटो बारीक कापलेला, अशा पद्धतीने हे बघा, आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे तयार करून घेतलेली। समप्रमाणात सर्व वस्तू वापरून केलेली आहे। मीठ चवीपुरता, त्यानंतर तिखट, त्यानंतर हळद थोडीशी आणि गरम मसाला, एवढी सामग्री आपल्याला याला लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला भात करायचा आहे, म्हणजे आपल्याला नक्कीच तांदूळ लागतील। तर हे तांदूळ तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता, तसे घेऊ शकता। पाहिजे तर बिर्याणीचे मोठे तांदूळही वापरू शकता, पण मी इथे आपले नेहमीचेच पाऊण तुकडा वापरलेत, HMT। हे बघा, अशा पद्धतीने हे तांदूळ मी घेतलेले आहेत। थोडीशी मोहरी आणि जिरंसुद्धा आपल्याला लागणार आहे फोडणी करण्याकरता। हे बघा, प्रथम तेल टाकून घ्यायचं आहे। तेलामध्ये फोडणीसाठी आपण जिरा आणि मोहरी सर्वप्रथम टाकून घेऊया, त्यानंतर कांदा टाकून घेऊया। कांदा टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित भाजून, म्हणजे थोडासा तांबूस होईपर्यंत तेलावरती परतून घेऊया। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे, 1 ते 1.5 पळी आपण तेल याच्यामध्ये वापरायचं आहे। जेवढं तुम्ही तेल याच्यामध्ये जास्त वापराल तेवढा भात मोकळा होतो। हे बघा, अशा पद्धतीने आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे। हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित नरमसर झाल्यानंतर टोमॅटो जरा मेल्ट व्हायची वाट बघायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कुकरमध्येच बनवायला दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला सारखं सातत्याने लक्ष ठेवून ते सारखं स्टेअर करण्याची काहीच गरज नाही। छोट्याशा कुकरमध्ये सुद्धा हा पटकन होऊ शकतो, अशी ही रेसिपी आहे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्यामध्ये हे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। चवीपुरता मीठ टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हळद, त्यानंतर तिखट आपल्याला आवडेल त्याप्रमाणे। मी इथे जवळजवळ 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे। हे व्यवस्थित आपल्याला स्टेअर करून घ्यायचं आहे चमच्याने। कुकरमध्येच आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अखंड मसूर ॲड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिले बटाटे ॲड करून घेऊया। बटाट्यांना व्यवस्थित हा मसाला कोट झाल्यानंतर आपण यामध्ये मसूर ॲड करणार आहोत। अखंड मसूर भिजत घालताना अर्धा वाटी आणि भिजून झाल्यानंतर 1 वाटी होतात, तेवढेच आपल्याला घ्यायचे। आधी 1 रात्र भिजवलेले आहेत आणि हे बघा, व्यवस्थित स्टेअर करून घ्यायचे। त्यानंतर तांदूळ व्यवस्थित पाणी घालून स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून टाकायचे आहेत। हे तांदूळ जवळजवळ 1 मोठी वाटी 1.5 आणि छोटी वाटी घेतली तर मोठी वाटी 1 वाटी आणि छोटी वाटी असेल तर 1.5 वाटी या प्रमाणात घेतलेले आहेत। तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतो त्याच वाटीने आपल्याला पुन्हा पाणीसुद्धा मोजायचं आहे। हे बघा, त्यानंतर तांदूळ मिक्स करून व्यवस्थित स्टेअर करून घ्यायचं आहे। हे बघा, असं या पद्धतीने व्यवस्थित त्याला संपूर्ण मसाला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने साधारणतः आता ह्या तांदळाचा अंदाज मला असल्यामुळे मी याच्यामध्ये 2 वाट्या, एक वाटी जर तांदूळ आहे तर 2 वाटी म्हणजे दुप्पट पाणी घातलेलं आहे। आणि दुप्पट पाणी घातलं तर व्यवस्थित मोकळा भात होतो। जर तुम्हाला थोडासा नरम हवा असेल तर थोडंसं त्यामध्ये जास्त पाणी वाढवा तुम्ही, आणि तो भात जरा थोडासा सरसरीत होईल, पण मोकळा झाला तर अतिशय छान लागतो। म्हणून मी ह्याच्यात दुप्पट पाण्याचा वापर केलेला आहे। 1 वाटी जर तांदूळ असतील तर 2 वाट्या पाणी, अशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलेलं आहे। हे बघा, ह्याच्यात व्यवस्थित असा कुकरचं लिड बंद करून दणकून चांगल्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत त्याला। हे बघा, अशा पद्धतीने 3 शिट्ट्या झाल्यानंतर
कुकर अगदी थंड होईपर्यंत वाट बघायची आणि नंतर मग तयार झाला आपला मसूर भात. आणि अशा पद्धतीने मसूर भात तुम्हीही तयार करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.